रामकृष्ण हरी. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. योगी पावन मनाचा ही माऊलींच्या जीवनावरची कादंबरी आणि ती ज्यांच्या लेखणीतून उतरली आहे ते लेखक श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे. या कादंबरीचं वाचन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर क्रमशः सादर होणार आहे. या कादंबरीला आशीर्वाद लाभले आहेत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांचे. प्राध्यापक कराड सरांनी धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळांना ज्ञानकेंद्र बनवण्याचा घेतलेला वसा, अर्थातच तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे आपल्याला माहिती आहेच. तत्वज्ञ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावानं जगातला सर्वात भव्य विश्वशांती घुमटही आदरणीय श्री कराड सरांच्या संकल्पनेतून साकारला गेला. श्री ज्ञानोबा माऊलींच्याच जीवनावर आधारित योगी पावन मनाचा ह्या कादंबरीच्या प्रस्तावनेत प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड म्हणतात, लेखक श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे हे साक्षात श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद लाभलेले सिद्धहस्त लेखक आहेत. सुवर्णपिंपळ कादंबरी आणि सोप्या भाषेत कथारूपात मांडलेली सार्थ श्री ज्ञानेश्वरी ह्या त्यांच्या रचना. त्याच्याच पुढची रचना म्हणजे श्री ज्ञानोबा माऊलींच्याच जीवनावर आधारित योगी पावन मनाचा ही कादंबरी. श्री घुगे यांनी या कादंबरीतून माऊली या शब्दाचं रहस्य उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर श्री ज्ञानोबा माऊली आणि श्री विठू माऊली यांची काल्पनिक अजरामर भेट घडवून आणलेली आहे. माऊलींचा संजीवन सोहळा, त्या प्रसंगासाठी मांडलेलं भावपूर्ण विवेचन, माऊलींच्या जीवनातली पर्णकुटीतली शेवटची रात्र, यावेळी विठुरायांचं मार्मिक भाष्य डोळ्यात पाणी आणतं. आणि हेच या कादंबरीचं खरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. रामकृष्ण हरी. सादर आहे भाग 1, श्री विठ्ठलाच्या भेटीची ओढ. आळंदीतलं इंद्रायणी काठावरचं सिद्धबेट, याच सिद्धबेटामधली श्री ज्ञानोबाराय आणि भावंडांची पर्णकुटी. उत्तर पहाटेची प्रसन्न वेळ, गार हवा सुटलेली, आकाशातला पौर्णिमेचा चंद्र चंदेरी रस रिचवत होता. टपोऱ्या चांदण्यांनी चांगलाच सारीपाट मांडला होता. वाऱ्याच्या झुळकीनं सुकलेली पानं अचानक गळून खाली पडत होती. रातराणी वाऱ्याशी हितगुज साधून वाऱ्यावर सुगंधाची लाट सोडत होती. इंद्रायणीही याच सुगंधाचा आस्वाद घेऊन पूर्वेकडे उसळ्या मारत निघाली होती. याच प्रसन्न वेळी श्री ज्ञानोबा आणि भावंड पर्णकुटीमध्ये शांतपणे पहुडली होती. काही क्षण बोचरी हवा झोंबणारी, त्या हवेच्या प्रवाहानं श्री ज्ञानोबाराय सावरले. त्यांनी अंगावर पांघरून ओढलं, पण तरीही बोचरी हवा अधिकच जाणवायला लागली आणि म्हणूनच श्री ज्ञानोबाराय उठून बसले. या पहाटेच्या वेळी इंद्रायणीच्या वाहत्या प्रवाहाचा आवाज कानी पडत होता. क्षणभर त्यांनी भावंडांकडे पाहिलं. तिन्ही भावंड शांत निद्रिस्त झालेली दिसली. नंतर त्यांची नजर वळली ती देव्हाऱ्याकडे. श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती शांत उभ्या होत्या. त्या समोरची दिव्याची तांबूस निळसर ज्योत शांत तेवत होती. अधूनमधून झोपडीत वारा शिरला की ती निळसर ज्योत वाऱ्यासोबत झुलत होती. श्री ज्ञानोबाराय एकटक त्या निळसर ज्योतीकडे पाहत राहिले. इतक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि गपकन दिवा विझला. आता त्या पर्णकुटीत पूर्णपणे काळोख पसरला होता. पर्णकुटी शेकारल्यामुळं चंद्राच्या प्रकाशाचा कवडसाही आत डोकावत नव्हता. श्री ज्ञानोबारायांनी गच्च डोळे मिटले. पापण्यांखाली अंधार दाटला. पश्चिम प्रभास आदी करोनी द्वारका, पाहिल्या सकळिका मोक्षपुऱ्या, पंथी पावन तीर्थे करोनी सकळिके, प्रक्षाळली पातके वासनेची. तीर्थयात्रा तर पूर्ण झाली होती. पंढरीमध्ये श्री पांडुरंगाचं दर्शनही झालं. वैष्णवांच्या पताका पुन्हा आळंदीत परतल्या. आता कार्तिकीचे वेध लागले. दिवाळीला आळंदी उजळली. तुळशी वृंदापर्यंत प्रकाश पसरला. दिवाळीही संपली. आता पुन्हा घरभरच्या माती शून्य झाल्या. एक खिन्नता मनात दाटली. आमचे विठू माऊली श्री नामदेवांच्या हातून अजूनही नैवेद्य खातात, संवाद साधतात. मग मनुष्य रूपात आम्हाला का भेटत नाहीत? आमच्याशी ते संवाद का साधत नाहीत? आणि आमचे आई वडीलही या संपूर्ण जीवन प्रवासात कुठे हरवलेत? माऊलींना करमेना. मन उदास झालं. ते जड शरीरानं हळूच सावध पावलं टाकत दाराजवळ आले.
अलगद दरवाजा उघडला. समोर पाहिलं, पहाटेच्या वेळी चंद्राचा शांत शीतल प्रकाश सगळीकडे पडला होता. रातकिड्यांचा किर्र आवाज घुमत होता. बोचरी हवा अधिकच जाणवायला लागली होती. श्री ज्ञानोबा माऊली हळूच दार बंद करून पुढे आले. ओसरीतल्या पायरीवर बसले. इतक्यात पर्णकुटीचा दरवाजा उघडून श्री निवृत्तीनाथ महाराज बाहेर आले. म्हणाले, ज्ञाना, काय झालं? झोप येत नाही का? श्री ज्ञानोबा माऊलींनी वळून गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांकडे पाहिलं. म्हणाले, गुरुमाऊली, आज झोप कसली ती लागलीच नाही. गुरुमाऊली श्री ज्ञानोबा माऊलींच्या जवळ बसत म्हणाले, अरे, वाऱ्याच्या प्रवासाला निघालेला आपला जीवन प्रवास, आता त्यालाही एक सुंदर नकाशा मिळाला हवा. पण कसा? श्री ज्ञानोबा माऊलींनी गुरुमाऊलींकडे पाहत विचारलं. गुरुमाऊली गूढ हसले. त्यांनी अलगद माऊलींच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं, आयुष्याचा सुंदर नकाशा तुमच्या मनात केव्हाच तयार झालाय. आता जे काही बोलायचं आहे ते तुम्हीच स्पष्ट बोला. माऊलींचा चेहरा गंभीर झाला. शांत आकाशाकडे पाहत माऊली म्हणाले, गुरुमाऊली, याच पर्णकुटीत आपलं बालपण गेलं. आपल्या खेळकर आयुष्याला याच आळंदीतल्या धर्मपीठानं अनेक बंधनं मात्र घातली. पुढे धर्मपीठानं आपला अट्टहास पुरवण्यासाठी आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं. अखेर न्याय मागण्यासाठी आपल्याला पायी प्रवास करून पैठण गाठावं लागलं. माऊली मिश्किल हसले आणि पुढे म्हणाले, रेड्याच्या तोंडी वेद वदवल्यानंतर, पितरांना स्वर्गातून जेवायला बोलवल्यानंतर अखेर धर्मपीठाची शांती झाली. गुरुमाऊली हसत पुढे म्हणाले, ज्ञाना, तुमचं नेवाशातलं भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरीचं चिंतन, हरिपाठ, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव आणि तुम्ही लिहिलेली श्री ज्ञानेश्वर गाथा, या सगळ्या अजरामर साहित्य कलाकृतींनी आपल्या मागचं ग्रहण कायमचं संपवलं. श्री ज्ञानोबाराय म्हणाले, हो, आणि त्यात परदेश गमनही पार पडलं. पार काशीपर्यंतचा संतांसोबतचा प्रवासही पूर्ण झाला. माऊलींनी गुरुमाऊलींच्या मांडीवर अलगद हात थोपवत म्हटलं, गुरुमाऊली, या प्रवासात आपले आई बाबा आपल्यासोबत नव्हते याचं वाईट वाटतं. मागे वळून पर्णकुटीकडे पाहत माऊली पुढे म्हणाले, याच पर्णकुटीत सर्व संत मंडळी येऊन गेली, पण आपले विठू माऊली मात्र अजूनही या पर्णकुटीत आले नाहीत. आता आम्हाला विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. गुरुमाऊली उठून पायरी उतरून पुढे आले. पाठोपाठ श्री ज्ञानोबा माऊलीही पुढे आले. गुरुमाऊली स्वच्छ निरभ्र आकाशाकडे पाहत पुढे म्हणाले, ज्ञाना, इंद्रियांची गुलामी केल्याशिवाय मनुष्य देहाला सुख मिळत नाही. काम, क्रोध, लोभ यांची मनातून झाडी झाल्याशिवाय देवाच्या दारात स्वच्छ मनानं उभं राहता येत नाही. गुरुमाऊली श्री ज्ञानोबा रायांकडे वळत पुढे म्हणाले, तुम्ही मात्र सर्वांहून वेगळे आहात. पावन मनाचे योगी आहात. ज्ञाना, तुमचं मन स्वच्छ झालं तरी सुद्धा तुम्हाला विठू माऊलींसाठी प्रचंड झुरावं लागणार आहे. खूप कष्ट सोसावे लागणार आहेत. माऊली आकाशातल्या चंद्रमाकडे पाहत पुढे म्हणाले, गुरुमाऊली, आम्हाला महाभारतातल्या अर्जुनाचा खूप हेवा वाटतो. कौरवपुत्र पापी कपटी होते. त्यांनी खरं राज्य भोगलं, परंतु भारतीय युद्ध जिंकून अर्जुनाच्या वाट्याला काय आलं? विधवांचे अश्रू पुसण्यासाठी अर्जुनाला राजा व्हावं लागलं. श्री निवृत्तीनाथ पुढे म्हणाले, यातना आणि भोग यांच्या मुक्ततेचा प्रवास म्हणजे तुम्ही लोकांना सांगितलेला हरिपाठ. ज्ञाना, तुम्ही मन, बुद्धी, अंतःकरण बळकट होण्याचा मार्ग दाखवलात. अर्थबांधणीचा अक्षरशः तुम्ही पाऊस पाडलात. परंतु ज्ञाना, तुम्ही तुमचं मन आणि हृदय याला मंदिर करा. मग पहा, मनाच्या गाभाऱ्यात नारायण कसा प्रकट होतो तो. माऊली हसले. मनात म्हणाले, गुरुमाऊली, त्या मनाच्या गाभाऱ्यात प्रकट झालेल्या नारायणाला, आमच्या विठुरायाला आम्ही विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. आमच्यासाठी काही मागावं असं कधी वाटलंच नाही. पण एक इच्छा मात्र उरली आहे. हे नारायणा, हे विठुराया, आता आम्हाला फक्त तुमच्या भेटीची ओढ लागली आहे. मनाचं मंदिर, हृदयाचा पाठ करून आम्ही तुमची वाट पाहत आहोत.
आता आम्हाला तुमच्यात मिसळून जाण्याची ओढ लागली आहे. आम्ही तुमच्या भेटीसाठी व्याकुळ झालो आहोत. नारायणा, व्याकुळ झालो आहोत. रामकृष्ण हरी.